परम मंगलमय परात्परातलेश्वर परम आनंद कंद सच्चिदानंद घन असंख्य दिव्यानंत कल्याण गुण गणले निखिल हे प्रत्यनिक भक्तवांच्या कल्पतरू तडित त्वनिंदित पीतांबरधारी श्याम सुंदर भगवान श्री जगन्नाथजीच्या या पवित्र कथा मंदिरामध्ये उपस्थित समस्त जगन्नाथजीच्या परम भक्तांना, समस्त हरिभक्तांना या व्यासगदीवरून माझा प्रणाम. भगवंताची कथा ही वेदत्व दूर करणारी आहे. तापलेल्या तापिष्ट जीवांना परमशांतीचा दिलासा प्राप्त करून देणारी ही कथा आहे. अनेक ऋषी मुनींनी स्वप्रपंचाचा त्याग करून प्रभूच्या चरित्र रूपी प्रपंचाचा जो विचार केला, तीच विचार करण्याची संधी आज आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली. हे आपलं परम भाग्य आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलवते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकारम नाशम विदाय हि तदोदयते विवेक. सगळं मिळतं परंतु भाग्य जर नसल तर भगवंताची कथा मिळत नाही. भगवंताची कथा ही परम भाग्यामध्ये असावी लागते, त्यावेळेस येते. अशी ही अवीट सुमधुर गोड कथा आज श्री गुरु बाबांच्या आज्ञेने आजपासून 3 दिवस बघा. वास्तविक पाहता जगन्नाथजीचं चरित्र जर गायन करायला बसलं, जगन्नाथजीच्या लीला जर सांगायला बसलं ना, तर 3 दिवस काय 3 महिने अपुरे पडतील, 3 वर्ष कमी पडतील. एवढं सुंदर जगन्नाथजीचं चरित्र एवढं सुंदर आहे. ते सगळं चरित्र आपल्याला 3 दिवसात पाहिजे. जशी सद्गुरुनाथ बुद्धी देतील, जशी जगन्नाथजी कृपा करतील, तसा आपण या चरित्राचा विचार करू. आपल्या परम भाग्याने आपल्याला ही चरित्र वर्णन करण्याची संधी प्राप्त झाली. मला वर्णन करण्याची प्राप्त संधी झाली, तुम्हाला ऐकण्याची संधी प्राप्त झाली. पुण्य पावन असलेली इंद्रायणी मातेच्या तटाकावर ज्या ठिकाणी ज्ञानोबरांच्या अगणित लीला झाल्या, त्याच पुण्यभूमीमध्ये, त्याच क्षेत्रामध्ये इंद्रायणी मातेच्या अगदी तटावर पुण्य पावन अशा अलंकापूर नगरीमध्ये, आणि हा पुरुषोत्तम मास हा खूप महत्वाचा महिना आहे. बरं, भगवान 10व्या अध्यायात गीतेमध्ये सांगताना म्हणतात, मासाना मार्गशीर्षोहम. अर्जुना, महिन्यामध्ये जर माझं स्वरूप पाहिलं जायलं तर प्रत्येक महिन्यातील जो मार्गशीर्ष महिना आहे ते माझं स्वरूप आहे. मार्गशीर्ष हा भगवंताचं स्वरूप म्हटलेला महिना आहे. परंतु हा जो महिना आहे ना, आता चालू आपल्या भारतीय गणनेनुसार काय होतं, 3 वर्षातले प्रत्येक वर्षातील 10 दिवस वजा करून 1 महिना तयार होतो, 30 दिवसाचा. हा नवीन महिना तयार झाला. आता प्रत्येक महिन्याला एक अधिष्ठात्री देवता आहे. तसं पाहायला गेलं तर भारतीय गणना, भारतीय शास्त्र हे अति सूक्ष्म शास्त्र आहे. 3 महिन्याचा अधिपत्य एका देवतेला दिलेलं आहे. मग आता हा महिना नवीन निर्माण झाला म्हणून याचा अधिपत्य कोणीच घ्यायला तयार नव्हतं. का? हा उरलेल्या दिवसातून तयार झालेला महिना होता. आणि उरलेलं घेतं का कोणी आपल्याकडे? एखाद्या जर मोठा भंडारा झाला, मोठी पंगत झाली, काही उरलं तर आपण कोणाला आपण आणतो का? ते वेगळ्या समाजाच्या माणसं घेऊन जात असतात. हा उरलेला महिना आम्हाला देऊन काय करता तेव्हा? आम्ही याचा अधिपत्य घेणार नाही. कुठलेच देवता या महिन्याचा अधिपत्य घ्यायला तयार नव्हती. शेवटी हा महिना